and hello everyone. Welcome to दळवी डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवे. आजच्या व्हिडिओमध्ये मी स्टँडर्ड 10 सब्जेक्ट अल्जेब्रा चॅप्टर स्टॅटिस्टिक त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 हे 4 एक्झाम्पल्स या प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेले आहेत. हे 4 एक्झाम्पल्स मी तुम्हाला आज शिकवणार आहे. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1 पासून. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. The following table shows the information regarding the milk collected from farmers on a milk collection center and the content of fat in the milk measured by a lactometer. Find the mode of fat content. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन मध्ये आपल्याला मोड फाइंड करायचा आहे. जे फॅट कंटेंट आहे त्याचा मोड फाइंड करायचा आहे. तर ह्या ठिकाणी टेबल दिलेला आहे. त्यामध्ये कंटेंट ऑफ फॅट पर्सेंटेज आणि मिल्क कलेक्टेड इन लिटर हे आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपण ह्या ठिकाणी टेबल बनवणार नाही. ह्या टेबल बनवल्यानंतर ह्या टेबलचा यूज करून आपण ह्या ठिकाणी मोड फाइंड करणार आहे. तर कॉलम 1 मध्ये आपण ह्या ठिकाणी क्लास लिहिणार आहे. तर क्लास, तर ह्या ठिकाणी कंटेंट ऑफ फॅट पर्सेंट जे आहे ते आपल्याला ह्या क्लासच्या क्लासमध्ये ह्या ठिकाणी लिहायचं आहे. तर ह्या ठिकाणी सर्वात आधी आपण क्लास लिहिणार आहे. त्यानंतर कंटेंट ऑफ फॅट पर्सेंट, कंटेंट ऑफ फॅट पर्सेंट. त्यानंतर मिल्क कलेक्टेड इन लिटर. तर ह्या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी, पहिल्या कॉलम मध्ये क्लास आणि दुसऱ्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे मिल्क कलेक्टेड इन लिटर. मिल्क कलेक्टेड, तर हे लिटर मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी हे दोन्ही कॉलम ह्या ठिकाणी आपण फिल करणार आहे. तर ह्या ठिकाणी क्लास लिहायचा आहे. तर क्लास 2 to 3, त्यानंतर 3 to 4, त्यानंतर 4 to 5, त्यानंतर 5 to 6, त्यानंतर 6 to 7. तर ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी, तर फ्रिक्वेन्सी जे आहे म्हणजे मिल्क कलेक्टेड इन लिटर, तर ही आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचं आहे. तर हे फ्रिक्वेन्सी मी ह्या ठिकाणी लिहितोय 30, त्यानंतर 70, त्यानंतर 80, त्यानंतर 60, त्यानंतर 20. तर आपण ह्या ठिकाणी दोन कॉलम केले आहेत. एकामध्ये क्लास आणि एकामध्ये फ्रिक्वेन्सी हे आपण ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर ह्या फ्रिक्वेन्सी मध्ये सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आहे 80. तर हे जे 80 आहे ह्या 80 ला आपण ह्या ठिकाणी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी जे आहे ते डिनोट केली जाते ह्या ठिकाणी F1 नी. तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी F1. त्याच्या पूर्वीच्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला F0 आणि मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीच्या नंतर येणारी फ्रिक्वेन्सी तर त्याला F2. तर ह्या ठिकाणी आपण ह्या फ्रिक्वेन्सी मध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली आहे 80. तर द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज the maximum frequency is 80. तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 80. तर 80 ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असल्यामुळे मोडल क्लास आहे 4 to 5. तर मोडल क्लास या ठिकाणी मोडल क्लास इज 4 to 5. तर ह्या मोडल क्लास मध्ये ह्या ठिकाणी लोअर लिमिट आहे. तर ह्या ठिकाणी
हे जे मॉड्यूल क्लास आहे त्यामध्ये लोअर लिमिट आहे 4, तर ह्या ठिकाणी एल ची व्हॅल्यू आलेली 4. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी जे हायेस्ट मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते त्याच्यापूर्वी आपण मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीला F1 डिनोट करतो. त्या पूर्वीची फ्रिक्वेन्सी जी असते त्याला F0 आणि त्यानंतरची फ्रिक्वेन्सी मॅक्झिममच्या नंतरची फ्रिक्वेन्सी याला F2. तर ह्या ठिकाणी आपण ह्या जे व्हॅल्यू आपण आपल्याला ह्या ठिकाणी मिळाले आहेत ते आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहे. तर F0 इज इक्वल टू या ठिकाणी 70 आहे. त्यानंतर F1 इज इक्वल टू 80 आणि F2 म्हणजे 60 आणि ह्या ठिकाणी H इज इक्वल टू 1. तर आपण आता ह्या ठिकाणी मोड जे आहे मोड फाइंड करणार आहे. तर मोडचा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. तर मोडचा फॉर्म्युला आहे L प्लस इन ब्रॅकेट F1 minus F0 divided by twice F1 minus F0 minus F2 into H. तर ह्या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे हा लर्न करायचा आहे फॉर्म्युला. आता आपण ह्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आहे. तर L ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आहे 4 प्लस F1, तर F1 आहे 80, त्यानंतर F0 आहे 70, त्यानंतर F1 2 into F1 आहे 80 मायनस F0 आहे 70 मायनस F2 आहे 60 इंटू H. H ची व्हॅल्यू 1 कशी, तर क्लास मधला डिफरन्स. तर 3 minus 2 1, 4 minus 3 1. तर H म्हणजे H ची व्हॅल्यू जी 1 आली म्हणजे क्लास मधला डिफरन्स. आता आपण ह्या ठिकाणी हे कॅल्क्युलेट करणार आहे. तर हे 4 प्लस 80 minus 70 हे येते 10, त्यानंतर 2 into 80 हे येते 160 minus 70 minus 60 into 1. तर ह्या ठिकाणी 4 प्लस हे येते 10 upon 160 minus 130 इंटू 1. तर कोणत्याही नंबरला 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तेच नंबर येते. तर ह्या ठिकाणी इंटू 1 केल्यानंतर काय ह्या ठिकाणी चेंजेस होणार नाही. 4 प्लस 10 अपॉन 30. तर 160 minus 130 येते. तर ह्या ठिकाणी 0 0 कॅन्सल. तर 4 प्लस 1/3. तर 4 प्लस 1/3 म्हणजेच 0.33. तर हे येते 4.33. तर 4.33. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे मोड मिळाला आहे, तर द मोड ऑफ द फॅट कंटेंट इज द मोड of the fat content is 4.33%. तर हे पर्सेंट मध्ये दिलेलं आहे फॅट, त्यामुळे 4.33%. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण आपल्याला ही प्रोसेस अप्लाय करायची आहे सॉल्व करण्यासाठी. तर सगळ्यात आधी ह्या ठिकाणी टेबल बनवायचं आहे. त्या ठिकाणी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ती मोड, त्याला मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीच्या क्लासला मॉडेल क्लास घेऊन त्या ठिकाणी त्याचं जे लोअर लिमिट आहे त्याला L, त्यानंतर जे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे त्याला F1, त्याच्या अगोदरच्या फ्रिक्वेन्सीला F0, त्यानंतरच्या फ्रिक्वेन्सीला F2. हे अशा सर्व व्हॅल्यू H म्हणजे डिफरन्स बिटवीन क्लास मधला कितीचा डिफरन्स आहे, तर प्रत्येक क्लासमध्ये कितीचा डिफरन्स आहे. तर ही H ची व्हॅल्यू. त्यानंतर मोडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून मोड त्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आणि शेवटी ह्या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं आहे. स्टेटमेंट लिहायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. त्याचं पूर्ण सोल्युशन लाईन टू लाईन या ठिकाणी मी दिलेलं आहे. तर आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. प्रॅक्टिस सेट 6.3 क्वेश्चन नंबर 2. इलेक्ट्रिसिटी used by some families is shown in the following table. Find the mode for use of electricity. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी मोड फाइंड करायचा आहे. यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिट मध्ये ह्या ठिकाणी दिलेले आहे आणि नंबर ऑफ फॅमिलीज. तर ह्या ठिकाणी हा जो टेबल आहे त्याचा यूज करून आपल्याला ह्या ठिकाणी मोड फाइंड करायचा आहे. तर
हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपण ह्या टेबलचा यूज करणार आहे. तर ह्या टेबलमध्ये सगळ्यात आधी आपण ह्या फर्स्ट कॉलम मध्ये आपण क्लास लिहिणार आहे. तर क्लास या ठिकाणी यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी युनिट मध्ये आहे. ते सर्व या ठिकाणी जे दिलेले आहे ते आपण फर्स्ट कॉलम मध्ये लिहिणार आहे. तर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी हे युनिट, त्यानंतर नंबर ऑफ फॅमिलीज, तर फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ फॅमिलीज, तर क्लास जे आहे ते आपण आधी या ठिकाणी लिहून घेऊया. क्लास आहे 0 to 20, त्यानंतर 20 to 40, 40 to 60, 60 to 80, 80 to 100, 100 to 120. त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ फॅमिलीज हे ॲज इट इज या ठिकाणी द्यायचे 13, 50, 70, 100, 80, 70. तर आपण ह्या ठिकाणी हा टेबल ह्या ठिकाणी बनवलेला आहे. तर ह्यामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ह्या ठिकाणी आहे 100. तर मॅक्झिमम therefore the maximum frequency is 100. तर मॉडेल क्लास, तर 100 ही जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे तर त्याच्या करस्पॉन्डिंग जो क्लास आहे तो आहे या ठिकाणी 60 to 80. तर हा मॉडेल क्लास आहे. तर मॉडेल क्लास इज तर मॉडेल क्लास या ठिकाणी 60 to 80 हा मॉडेल क्लास आहे. तर ह्या ठिकाणी हा जो मॉडेल क्लास आहे त्यामध्ये लोअर लिमिट म्हणजे L इज इक्वल टू 60 आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी F0, F1 आणि F2 यांची व्हॅल्यू लिहायची आहे. तर ह्या ठिकाणी जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण F1, त्याच्या पूर्वीची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला F0 आणि त्याच्यानंतरची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला F2. तर या ठिकाणी आपण जे व्हॅल्यू आले ते आपण आता लिहून घेणार आहे. तर F0 इज इक्वल टू 70, त्यानंतर F1 इज इक्वल टू 100, F2 इज इक्वल टू 80 आणि H म्हणजे क्लास मधला डिफरन्स. तर 20 minus 0 20, 40 minus 20 20. तर ह्या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो आहे 20. आता आपण ह्या ठिकाणी मोडचा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर मोड इज इक्वल टू, तर मोडचा फॉर्म्युला आहे L प्लस ब्रॅकेट मध्ये F1 मायनस F0 अपॉन 2F1 minus F0 minus F2 into H. तर ह्या ठिकाणी L जे आहे L लोअर लिमिट या ठिकाणी आपण व्हॅल्यू फाइंड केली 60 प्लस व्हॅल्यू पुट करायची तर F1 ची व्हॅल्यू आहे 100, F0 आहे 70, त्यानंतर
f2 into f1, f1 ची व्हॅल्यू आहे 100 मायनस f0 आहे 70 आणि f2 आहे 80. तर ह्या ठिकाणी सर्व व्हॅल्यू पुट करायचे आहेत जे आपण ह्या ठिकाणी फाइंड केलेले आहेत आणि h इज इक्वल टू 20. आणि आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 60 प्लस 100 मायनस 70 हे येते 30. त्यानंतर 2 into 100 हे येते 200 मायनस 70 मायनस 80 into 2 into 20. तर 60 प्लस 30 अपॉन 200. तर मायनस 70 मायनस 80 हे येते मायनस 150 into 20. तर 60 प्लस 30 upon 200 minus 150 50 into 20. तर ह्या ठिकाणी हे 0 0 कॅन्सल. तर हे येते 60 प्लस 20 into 3. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं न्यूमरेटर मध्ये. 20 into 3 हे येते 60 डिवायडेड बाय 5. तर 5 ने 60 डिवाइड करायचं. 5 1 जा 5 2 जा. तर 60 प्लस 12 60 प्लस 12 येते 72. तर ह्या ठिकाणी जे मोड आलेला आहे, मोड फॉर द यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी, हे आहे 72. तर ह्या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. तर स्टेटमेंट मी ह्या ठिकाणी लिहितो. द मोड फॉर यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इज 72 आणि हे युनिट मध्ये दिलेलं आहे. तर 72 युनिट्स. तर हे क्वेश्चन 2 चं आपण ह्या ठिकाणी मोड फाइंड केला आहे यूज ऑफ इलेक्ट्रिसिटीचा. तर सेम प्रोसेस आहे जसं आपण क्वेश्चन नंबर 1 ला फॉलो केले. सेम व्हॅल्यू फाइंड करायच्या, फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं, कॅल्क्युलेशन करून आन्सर फाइंड करायचं. तर खूप इझी आहे. स्कोर करण्यासारखा हा चॅप्टर आहे. तर हे मिनिमम 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत बोर्ड एक्झाम मध्ये. 3 to 4 मार्क्स, 3 मार्क्स तर फिक्स आहे. तर प्रत्येक प्रॅक्टिस सेटवर एक क्वेश्चन, सर्व एक्झाम्पल्स प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये सेम आहे. तर त्यापैकी एक तरी एक्झाम्पल एक्झाम मध्ये येणार आहे. तर आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. Group frequency distribution of a supply of milk to hotels and the number of hotels is given in the following table. Find the mode of the supply of the milk. तर ह्या ठिकाणी मोड फाइंड करायचं आहे जे मिल्क सप्लाय होते त्यासाठी. तर टेबल दिलेला आहे मिल्क इन लिटर्स आणि नंबर ऑफ हॉटेल्स. तर ह्या ठिकाणी आपण आधी ह्या टेबलचा यूज करून ह्या ठिकाणी दुसरा टेबल बनवणार आहे. तर ह्या ठिकाणी पहिल्या कॉलम मध्ये क्लास, त्यामध्ये मिल्क इन लिटर्स, त्यानंतर फ्रीक्वेन्सी, त्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ हॉटेल्स. तर फर्स्ट कॉलम मध्ये जे क्लास दिलेले आहेत ते आपण आता लिहून घेऊया. 1 to 3, 3 to 5, 5 to 7, 7 to 9, 9 to 11 आणि 11 to 13. आता ह्या ठिकाणी फ्रीक्वेन्सी जे आहे ते 7, 5, 15, 20, 35, 18. तर हे क्लास आणि हे फ्रीक्वेन्सी आपण ह्या ठिकाणी
लिहिलेलं आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात जास्त मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ही आहे 35. ह्या ठिकाणी द मॅक्झिमम frequency is 35. या ठिकाणी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 35 आहे. तर 35 असल्यामुळे त्याचा करस्पॉन्डिंग क्लास तो मॉडल क्लास होतो. तर द मॉडल क्लास इज मॉडल क्लास आहे 9 to 11. तर ह्या ठिकाणी एल ची व्हॅल्यू आपल्याला लोअर लिमिट क्लासचं लोअर लिमिट तर 9 ही एल ची व्हॅल्यू मिळाली आहे. त्यानंतर जे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते त्या मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीला आपण F1, त्याच्या पूर्वीच्या फ्रिक्वेन्सीला F0 आणि त्यानंतरच्या फ्रिक्वेन्सीला F2. तर ह्या ठिकाणी आपल्याला F0, F1 आणि F2 चे व्हॅल्यू ह्या ठिकाणी मिळाले ते आपण आता लिहून घेणार आहे. तर F0 = 20, त्यानंतर F1 = 35, F2 = 18 आणि H म्हणजे क्लास मधला डिफरन्स 3 - 1 2, 5 - 3 2. तर ह्या ठिकाणी H आहे 2. तर आता आपण फॉर्म्युला मोडचा जो फॉर्म्युला आहे मोड = तर ह्या ठिकाणी L प्लस ब्रॅकेट मध्ये F1 - F0 divided by twice F1 - F0 minus F2 in bracket H. तर ह्या ठिकाणी L जे आहे L ची व्हॅल्यू आहे 9 प्लस ब्रॅकेट मध्ये F1 ह्या ठिकाणी आहे 35, F0 आहे 20, 2 into F1 आहे 35, F0 आहे 20 आणि F2 आहे 18 into H = 2. तर कॅल्क्युलेशन आता करायचं आहे. 35 - 20 हे येते 15. त्यानंतर 2 into 35 70 minus 20 minus 18 into 2. तर 9 plus 15 upon 70 minus 20 minus 18. तर हे 70 minus 38 into 2. तर 9 plus 15 upon 70 minus 38. तर हे येते 32 into या ठिकाणी 2 आहे तर into 2. तर आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर ह्या ठिकाणी बघा 15 2 आपण ह्या ठिकाणी 30. तर 9 plus 30 upon 32. तर हे 30 आणि 32. तर ह्या ठिकाणी आपण हे दोन्ही 2 ने ह्या ठिकाणी डिवाइड होऊ शकतो. 2 15 2 16. तर हे आलेलं आहे 9 plus 15 upon 16. तर 15 ला आपण आता 16 ने डिवाइड जर केलं तर हे येते 9 प्लस हे डिव्हिजन तुम्ही करा. 15 ला 16 ने डिवाइड करायचं. तर 15 ला 16 ने डिवाइड केल्यानंतर हे आन्सर येते 0.93. तर या ठिकाणी या दोन्हीचं ॲडिशन 9 प्लस 0.93 येते 9.93. तर हे 937 येते बघा. या ठिकाणी 937 या ठिकाणी 7. तर ह्या ठिकाणी पण 7 आपण लिहू शकतो. तर हे अप्रॉक्सिमेटली 9 पॉइंट ह्याला आपण 94 घेऊ शकतो. म्हणजे हे
हे जवळपास त्या ठिकाणी 937 937 937. तर हा जो 7 हा 5 पेक्षा मोठा असल्यामुळे त्याला आपण या 93 ला आपण 94. तर हे या ठिकाणी पॉइंट नंतर 3 डिजिट त्याला आपण 2 डिजिट मध्ये कन्वर्ट केले. तर ह्या ठिकाणी 7 हा 5 पेक्षा मोठा असल्यामुळे इथं 93 च्या ठिकाणी 94 आपण घेतलेला आहे. तर आपलं जे आन्सर आहे ते आलेलं आहे 9.94. तर ह्या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. तर स्टेटमेंट मध्ये आपण लिहिणार आहे द मोड ऑफ द सप्लाय ऑफ मिल्क इज द मोड of the supply of milk is 9.94 liters. तर हे 9.94 हे आपला आन्सर आलेले. तर हे आपण ह्या ठिकाणी ह्या क्वेश्चन मध्ये जे सप्लाय ऑफ मिल्कचा मोड ते फाइंड केलेला आहे ते आहे 9.94 लिटर्स. तर हे क्वेश्चन जे आहे तो जास्त डिफिकल्ट नाही, सेम प्रोसेस जसं क्वेश्चन 1 2. तर ह्या प्रॅक्टिस मध्ये सर्व क्वेश्चन जे आहेत ते सेम ॲज इट इज असेच आहेत. सेम प्रोसेस अप्लाय करायची. तर स्कोर तुम्ही ह्याच्यामध्ये स्कोर करू शकता. तर स्कोर करण्यासारखा ही प्रॅक्टिस सेट आहे, इझी आहे. आता पाहूया लास्ट क्वेश्चन. Question number 4. The following frequency distribution table gives the ages of 200 patients treated in a hospital in a week. Find the mode of ages of the patients. तर ह्या ठिकाणी एजेस पेशंटचे जे एजेस आहेत त्यांचं मोड ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला एज इन इयर्स आणि नंबर ऑफ पेशंट हे दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी लेस देन 5, त्यानंतर 5 to 9, तर त्यानंतर पुढचा क्लास 10 to 14. तर ह्या ठिकाणी बघा हे जे क्लास या ठिकाणी दिलेले आहेत ते कंटिन्युअस नाही आहेत. 5 to 9, त्यानंतर 10 to 14, त्यानंतर 15 to 19. तर हे कंटिन्युअस क्लास आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये दिलेले नाही आहेत. तर आधी आपल्याला सगळ्यात आधी ह्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस क्लास मध्ये यांना कन्वर्ट करायचं आहे. आणि त्यासाठी आपण आता हा टेबल आपण ह्या ठिकाणी लिहिणार आहे. तर ह्या टेबल मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये आपण क्लास मध्ये एज इन इयर्स, तर जे गिवन आहेत क्लास ते आपण आधी ॲज इट इज लिहून घेणार आहे फर्स्ट कॉलम मध्ये. तर लेस देन 5, तर पहिले याच्यामध्ये लेस देन 5, त्यानंतर 5 to 9, त्यानंतर 10 to 14, त्यानंतर 15 to 19, त्यानंतर 20 to 24, त्यानंतर 25 to 29, हे सर्व क्लास आपल्याला ह्या ठिकाणी गिवन आहेत. तर हे सर्व क्लास कंटिन्युअस नाही आहेत, त्यांना आधी कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करायचे. तर ह्या ठिकाणी आपण कंटिन्युअस क्लास लिहिणार आहे. त्यानंतर शेवटच्या कॉलम मध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ पेशंट्स. तर ह्या कंटिन्युअस क्लास जो आहे त्यामध्ये आता आपण कशा प्रकारे कंटिन्युअस, तर लेस देन 5. तर लेस देन 5 म्हणजे आपण ह्या ठिकाणी हे अप्पर लिमिट आपल्याला माहिती 5 आहे आणि लोअर लिमिट जे आहे या ठिकाणी आपण 0 घेऊ शकतो. तर लेस देन 5 म्हणजे 0 to
फाय, पण ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर हे कंटिन्युअस क्लास लेस देन 5 म्हणजे 5 हा कन्सिडर करता येत नाही, पहिले 4 पर्यंत 0 to 4 होणार आहे. पण ह्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस क्लास करायचे. तर कंटिन्युअस क्लास साठी काय करायचं आपल्याला, ह्या ठिकाणी हे जे अप्पर लिमिट आहे त्या अप्पर लिमिट मध्ये आपण 0.5 हे ऍड करणार आहे. तर 4 मध्ये ह्या ठिकाणी जे 4 आहे हे 0 to लेस देन 5 म्हणजे 0 to 4, तर ह्या 4 मध्ये आपण 0.5 ऍड करणार आहे. तर 4 मध्ये 0.5 ऍड करायचे. तर 4 ला आपण 4.00 असं लिहू शकतो, त्यामध्ये 0.5 ऍड करायचं आहे म्हणजे 0.5. तर 0.5 म्हणजे 0.50, तर हे दोन्ही ऍड करायचे. तर हे येते 4.50. तर हे 4.50 म्हणजे 4, त्याला आपण 4.5 लिहू शकतो. तर हे 0 to 4.5. तर ह्या ठिकाणी जे अप्पर लिमिट आहे त्यामध्ये 0.5 ऍड करायचे, जे लोअर लिमिट आहे त्यामधून 0.5 मायनस करायचे. तर 5 मधून 0.5 मायनस करायचे. तर 5 मधून 0.5, तर हे 0 ॲज इट इज. या ठिकाणी कॅरी 10 मधून 5 गेले 5, त्यानंतर 4, तर हे आहे 4.50. तर लोअर लिमिट मध्ये आपण काय करणार आहे, लोअर लिमिट मध्ये 0.5 मायनस करायचे, म्हणजेच त्याला आपण 4.50 ला आपण 4.5 लिहू शकतो. तर 4.5. तर ह्या ठिकाणी फक्त लक्षात आपल्याला काय ठेवायचे की लोअर लिमिट मधून 0.5 मायनस करणे आणि अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड करणे. तर 9 प्लस 0.5, तर हे येते 9.5. त्यानंतर 10 मधून 0.5 मायनस करायचे, हे येते 9.5. त्यानंतर 14.5, नंतर 15 मधून 0.5 मायनस केल्यानंतर येते 14.5 आणि 19.5. तर अप्पर लिमिट म्हणजे राईट साईडचं अप्पर लिमिट असते, क्लासच्या राईट साईडचं अप्पर लिमिट आणि लेफ्ट साईडचं लोअर लिमिट. अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड करा आणि लोअर लिमिट मधून 0.5 मायनस करा. तर 20 मायनस 0.5, तर येते 19.5 आणि 24 प्लस 0.5 म्हणजे 24.5. त्यानंतर 25 मधून 0.5 मायनस करायचं, 24.5 आणि 29 मध्ये 0.5 ऍड करायचं, 29.5. फ्रिक्वेन्सी, तर ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे 38, 32, 50, 36, 24, 20. तर आपण ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी आपल्याला क्लास जे आहे ते कंटिन्युअस क्लास नव्हते, डिस्क्रीट क्लास होते. म्हणजे 5 to 9, त्यानंतर 10 to 14. तर हे 9 ह्या ठिकाणी कंटिन्यू नाही झाले. तर ह्या ठिकाणी जर जे कंटिन्युअस क्लास आपण केले त्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी 4.5, इथं 4.5. अप्पर लिमिट नेक्स्ट क्लासचा लोअर लिमिट, अप्पर लिमिट नेक्स्ट क्लासचा लोअर लिमिट, अप्पर लिमिट नेक्स्ट क्लासचा लोअर लिमिट. तर हे अशा प्रकारे कंटिन्युअस क्लास आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. यामध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, ह्यामध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 50. याला आपण F1, हे आहे F0 आणि हे आहे F2. तर ह्या ठिकाणी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी is 50. आणि मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 50 असल्यामुळे मॉडल क्लास आहे 9.5 to 14.5. तर जी फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असते त्याच्या करस्पॉन्डिंग जो क्लास असते तो मॉडल क्लास असते. तर या ठिकाणी द मॉडल क्लास इज मॉडल क्लास आहे 9.5 to 14.5. तर ह्यामध्ये L ची व्हॅल्यू ह्या मॉडल क्लास मध्ये लोअर लिमिट आहे 9.5. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी F0, F1, F2 ची व्हॅल्यू फाइंड केली आहे. तर F0 इज इक्वल टू
32, त्यानंतर F1 इज इक्वल टू 50 आणि F2 इज इक्वल टू 36. तर ह्या ठिकाणी आता आपण फॉर्म्युला यूज करून व्हॅल्यू फाइंड करणार आहे. तर मोडचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मोड इज इक्वल टू L in bracket F1 minus F0 divided by 2F1 minus F0 minus F2 into H. तर ह्या ठिकाणी L जे आहे, L म्हणजे ह्या ठिकाणी आपण फाइंड केले 9.5 प्लस F1 आहे 50, F0 आहे 32, टू इंटू F1 आहे 50 minus F0 32 minus F2 36 into H. तर ह्या ठिकाणी H म्हणजे क्लास मधला डिफरन्स. तर ह्या ठिकाणी जर आपण डिफरन्स जर फाइंड केला तर या ठिकाणी बघा 9.5 minus 4.5, तर 9.5 minus 4.5 म्हणजे 5 येते. तर ह्या ठिकाणी H ची व्हॅल्यू आहे 5. तर हीच व्हॅल्यू ह्या ठिकाणी यूज करायची 5. आता कॅल्क्युलेशन आपण करणार आहे. तर 9.5 ॲज इट इज प्लस 50 minus 32 हे येते 18. इथं 2 into 50 100. 32 minus 36, तर ह्या ठिकाणी येते minus 68 into 5. 9.5 plus 18 upon 100 minus 68 हे येते 32 into 5. तर ह्या ठिकाणी 9.5, तर हे 18 आणि 32 हे आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 9 जा 18 आणि 2 1 जा 2 6 जा. तर हे आलेलं आहे 9/16 into 5. तर 9.5 प्लस 9 5 जा 45 डिवाइड बाय 16. तर ह्या ठिकाणी 45 ला 16 ने डिवाइड करायचं. तर 45 ला 16 ने डिवाइड केल्यानंतर ते येते 2.81. तर या दोन्हीचं ॲडिशन आपण केलं 9.5 प्लस 2.81, तर हे येते 12.31. तर या ठिकाणी आपलं जे आन्सर आलेलं आहे ते आहे 12.31. तर ह्या ठिकाणी जे मोड ऑफ एजेस ऑफ पेशंट आहे ते आलेलं आहे. या ठिकाणी स्टेटमेंट, फायनल स्टेटमेंट, द मोड of ages of the patients is 12.31 years. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपण मोड फाइंड केले पेशंटचं, तर ते आले 12.31 इयर्स. तर ह्या क्वेश्चन मध्ये फक्त डिफरन्स ह्या पूर्वीच्या 3 क्वेश्चन मध्ये आणि ह्या क्वेश्चन मध्ये डिफरन्स एवढाच होता की ह्या ठिकाणी जे क्लास दिलेले आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी कंटिन्युअस दिले नव्हते. तर त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी त्यांना आधी आपण कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट केले आणि कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट करून मग आपण या ठिकाणी सर्व व्हॅल्यू फाइंड करून फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला फायनल आन्सर मिळाला. तर ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये 2 टाईपचे एक्झाम्पल होते. एक 2 एक्झाम्पल हे कंटिन्युअस क्लासमध्ये, 3 एक्झाम्पल कंटिन्युअस क्लासमध्ये ऑलरेडी दिले आपल्याला, आणि एक शेवटचं जे एक्झाम्पल आहे ते कंटिन्युअस क्लासमध्ये नव्हतं. तर त्याला आपण आधी कंटिन्युअस क्लासमध्ये कन्वर्ट केले
कंटिन्युअस क्लासमध्ये करण्यासाठी अप्पर लिमिटमध्ये 0.5 ॲड करायचं आणि लोअर लिमिटमधून 0.5 मायनस करायचं, एवढंच अप्लाय करायचं आणि बाकीची स्टेप्स जे आहेत ते ॲज इट इज आहेत. आणि अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 6.3 या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, and if you are watching this video for the first time, please don't forget to subscribe our channel. Thank you.